हाय, कियारा ब्युटी टिप्स अँड डेली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला डेली ब्लॉग पासून व्हिडिओला सुरुवात करत आहे. आता मी घरामध्ये अशाच अवतारामध्ये असते. नंतर मी सगळं घरातलं आवरून पार्लरमध्ये जाणार आहे. तर आता माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. माझं जेवण बनवून झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय जेवण बनवलंय ते. हे बघा, ह्या पुऱ्या केलेल्या आहेत. आज आमरसचा बेत होता. हा आहे आमरस, मस्त छान झालेला आहे आमरस. पण अजून आम्ही टेस्ट नाही केलाय, पण कलर दिसतानाच खूप छान दिसतोय, त्याच्यामुळे कळतं की आमरस खूप सुंदर झालेला आहे. आणि ही केलेली आहे बटाट्याची भाजी. ओके, तर ह्याचा पहिलं आज आमरस आणि पुरी केलेली आहे, त्याच्यामुळे ह्याचा पहिला आज आम्ही जेवणाचा नैवेद्य दाखवणार आणि नंतर आम्ही जेवणार. इथे बघू शकता, देवाला मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. घरामध्ये जर काही गोड बनलं, काही गोडाचं जेवण बनवलं तर आमचा नेहमी देवाला पहिला नैवेद्य असतो. तर आज आमरस केलेला म्हणून विचार केला की देवाला पण नैवेद्य पहिला दाखवावं, नंतर आपण जेवण घ्यावे. इथे माझे 2 दिवे चालू असतात. एक तुपाचा दिवा आहे आणि एक आपला नॉर्मल तेलाचा दिवा आहे. तर आता तो तुपाचा दिवा सकाळी लावलेला म्हणून विझलेला आहे. आता मी तुम्हाला भेटते पार्लरमध्ये तुम्हाला डिटॅनबद्दल माहिती सांगते. आता हे बघा, जे पार्लरमध्ये डिटॅन केले जाते, एक रागा कंपनीचं डिटॅन असतं. त्याच्यामध्ये पण एक चारकोल म्हणून रागाचा पण एक ब्रँड येतो. रागाचा चारकोल म्हणून एक येतो डिटॅन, आणि एक व्हाईट कलरचा असतो. तो आता डब्बा माझा संपलेला आहे, तो आता आम्ही फेकून दिला. जेव्हा आणेल तेव्हा तुम्हाला तो परत दाखवेल. तर रागा डिटॅन तर तुम्ही यूज करू शकता. ते तुम्ही घरामध्ये पण लावू शकता डिटॅन, त्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आहे. सध्या मी कोणता डिझाईन यूज करते ते तुम्हाला दाखवते. हा बघा, हा नॅचर्स कंपनीचा प्रो लॅक्टो ब्लीच आहे. नॅचर्स कंपनीचा प्रो लॅक्टो ब्लीच, आणि हा एक O3चा प्रोफेशनल डिझाईन आहे. तर हे 2 आम्ही सध्या यूज करतो पार्लरमध्ये. ह्याचा पण रिझल्ट खूप छान आहे आणि ह्याचा पण रिझल्ट खूप छान आहे. पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की हा आम्हाला म्हणजे ओके, हा छान आहे, पण ह्याचा रिझल्ट आहे चांगला, पण ह्याच्यामध्ये जास्त क्लायंट्स होत नाही आहेत. म्हणजे एक मला वाटतं हा थोडासा जास्त महाग पण आहे. दाखवते बघा, हा एवढाच डबा येतो. तर ह्याच्यामध्ये किती क्लायंट करणार आम्ही, ओके. आणि त्याच्यामुळे हा जास्त आम्ही नाही करत. असतो आमच्याकडे हा पार्लरमध्ये डिटॅन, पण जास्त नाही करत. जास्त प्रोफेशनल म्हणजे ज्यांना म्हणजे O3चेच बोलतात, डिटॅन O3चंच करायचं, त्यांच्यासाठी फक्त आम्ही यूज करतो. आणि नॉर्मली आम्ही स्वतः पण हा डिटॅन यूज करतो. नॅचर्सचा लॅक्टो फ्री ब्लीच खूप छान सुंदर रिझल्ट आहे. आता ह्याच्यामध्ये ना कसं करायचं मी तुम्हाला फक्त असं सांगते, आणि एक क्लिप आहे माझ्याकडे, ती मी जॉईन करते. ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे की डिटॅन कसा लावायचं. तर त्याचं मी माझ्या स्टुडंटला शिकवताना एक तो व्हिडिओ काढलेला आहे, मी तुम्हाला सांगेन. तर आता हा मी तुम्हाला डब्बा ओपन करून दाखवते. हा बघा, ते बघू शकता तुम्ही किती क्वांटिटी आहे. आणि ह्याच्यामध्ये काही करायची गरज नाही आहे. एका बाउलमध्ये पहिलं तर तुम्हाला ना चेहरा क्लीन करून घ्यायचे. जर तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क असेल तर चेहरा त्याने साफ करून घ्या, किंवा फेस वॉशने किंवा घरामध्ये साबणाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. फेस चांगल्या प्रकारे ड्राय करा. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये स्पूनने घ्या. ते थोडंसं तुमच्या जेवढं चेहऱ्याला पाहिजे तेवढं तुम्ही स्पूनने ते क्रीम घ्या अगोदर, आणि ते नंतर तुम्ही तुमच्या चेहरा तुमचं पुसून वगैरे क्लिअर करून झाला तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावून घ्या. आणि हे तुम्हाला किती 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरती 10 ते 15 मिनटं ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्ही तिथून पूर्ण मानेचा हा भाग कवर करू शकता, बॅक कवर करू शकता. बॅक म्हणजे आज आपला हाफ जे आपला जो ब्लाऊज नेक असतो ना, तिथपर्यंत तुम्ही कवर करू शकता. ओके, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 15-20 मिनटं झाली की चेहऱ्याला पहिल्यांदा थोडंसं मसाज करायचं आहे. मसाज करून झालं की नंतर तुम्ही वाईप करून घ्यायचं, म्हणजे चेहरा वाईपने क्लीन करून घ्यायचा. ओके, आणि त्याच्यानंतर मग चेहऱ्याला तुमच्याकडे जर गुलाबजल असेल, म्हणजे आता आम्ही तर त्यासोबत टोनर यूज करतो, टोनर लावतो, तर तुम्ही गुलाब म्हणजे ते टोनर म्हणून तुम्ही वापरू शकता.
किंवा नाही लावलं तरी चालेल, काही कंपल्सरी नाही आहे. पण ह्याचा खूप छान रिझल्ट आहे. मी सध्या तर माझ्याकडे हाच डिटेल असतो आणि ते तुम्ही घरी करू शकता. हा डिटेल घरामध्ये तुमचा असा डब्बा आणून ठेवला हे तुम्ही करू शकता. पण हां, हे तुम्हाला रोज नाही लावायचं आहे, तुम्हाला आठवड्यातून एकदा लावायचं आहे. जर ज्या लोकांचं जास्तच म्हणजे चेहरा टॅनिंग झालेला आहे, कुकिंगमध्ये ट्रॅव्हलिंग करून आले, खूपच टॅन झाला आहे असं वाटतं, आणि जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन केलं तर ह्याचे जास्त बेनिफिट्स आहेत. कारण की घरामध्ये जो आपल्याला मसाज पार्लरमध्ये जो मसाज मिळतो ना आपल्याला, तो घरामध्ये आपल्याला नाही मिळत. घरामध्ये आपण करू शकतो, जे घरामध्ये करण्यासारखं ते आपण करू शकतो, पण पार्लरमध्ये जो मसाज मिळतो, ज्या प्रकारे मसाज केला जातो, तर त्याच्यामुळे नक्कीच 10 का 50% तरी फरक पडतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही घरी करू शकत असाल तर घरी पण आणून ठेवू शकता हा डब्बा. तुम्हाला जर कोण करणार असेल किंवा तुम्ही स्वतःचं पण स्वतः लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा ह्याला लावू शकता किंवा 15 दिवसातून. जर जास्त टायमिंग असेल तर 6 सेटिंग घ्या, आठवड्यातून एकदा लावा, म्हणजे 6 टाईम. आणि जास्त टॅनिंग नसेल, तुम्हाला असं वाटलं की तुमच्या 15 दिवसातून किंवा कधी खूपच जास्त टॅनिंग झालं तर तुम्ही लावू शकता. आता टॅनिंगमध्ये बरेच याचे जे ब्रँड कंपन्या आहेत ते बऱ्याच आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. जसं की हा नेचरचं झालं, हा O3चं झाला, रागाचं झालं. रागामध्ये 2 हे येतात, एक व्हाईट क्रीममध्ये येतो आणि एक चारकोलमध्ये येतो. तर तो चारकोलचा रिझल्ट पण खूप छान आहे, तर तो पण तुम्ही यूज करू शकता. म्हणजे फेसला फक्त हा फेस कवर झाला ना, तुम्ही पहिला कानाला लावून घ्यायचं. हे बघ, कानाच्या आतमध्ये नाही घालायचं, कानाला लागलं पाहिजे. हे बघितलंच माझं इकडे फेस कवर करा आतमध्ये. हे बघ, डोळ्याच्या किती खालती अंतर ठेवलं बघ, ठीक आहे. असं डोळ्याच्या खालती एवढं अंतर राहिलं पाहिजे, डोळ्याच्या इथे नाही दिलं पाहिजे. आता हे मी तुला हाताने लावून दाखवलं. आता मी तुला ब्रशचा यूज करायचं, ब्रशने कसं लावायचं ते सांगते. आता हे जे गळ्याला राहिलेलं आहे ते मी तुला ब्रशने सांगते. हे बघ, आता आपल्याकडे एवढंच ब्लीच आहे, मी पण स्टार्ट करते. आणि ब्लीच केल्यानंतर ना थोडंसं चुरचुर, म्हणजे ते नॉर्मल आहे. जर जास्त स्किन क्लायंटला विचारायचं म्हणजे हे होते का, जास्त चुरचुरतंय का, जलन होते का, तर क्लायंटमध्ये ते होतंय. कमी होत असेल तर ते नॉर्मल, आणि जर जास्त प्रमाणात होत असेल तर मग लगेच क्लीन करून घ्यायचं. किंवा काय काय ना थोडंसं ना असं हे पण होतं आपल्याला, कसं एखादं क्या बोलते हैं, खुजली के जैसा, खुजली इसी वजह से लगता है कि इचिंग हां. ते पण होऊ शकतं. टाईम काय झालं. आय होप की तुम्हाला माहिती आवडली असेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पूर्णपणे व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.